नमस्कार. जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचे स्वागत. NMMS परीक्षेच्या आजच झालेल्या बौद्धिक क्षमता चाचणी बुद्धिमत्ता या प्रश्नपत्रिकेची आन्सर की आपल्यासमोर सादर करीत आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं जे आहे, आता या आन्सर कीमध्ये तुम्हाला मी फक्त उत्तरं सांगणार आहे आणि ह्याचं स्पष्टीकरणासहित उत्तरे याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवतोय. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीनं पाहायला मिळतील. तर यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 RB विसंगत पद आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे 2 FUHS. 3 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं BXD. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरची आकृती आहे. ही आकृती आपल्याला या ठिकाणी विशिष्ट संबंधानुसार ही मॅनेज होते. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 3. 7 नंबरच्या प्रश्नाचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 ARCHERY. 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 85. 9 नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर येतं 3. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 197. जितके काही मला तोंडी एक थोड्याच वेळामध्ये एक्सप्लेन करता येतील असे प्रश्न मी इथे एक्सप्लेन करतोय आणि बाकीचं डिटेलिंगमध्ये जे आहेत या पद्धतीचे प्रश्न त्याचे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. तर या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो येतं. तर हा प्रश्न 127, 181 आणि 113 या सर्व संख्या 100च्या पुढच्या मूळ संख्या आहेत आणि यामध्ये 197 ही एक मूळ संख्या आहे, म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतरनं 11 नंबरचा प्रश्न आहे 12 56 6. इथं आहे 3चा वर्ग अधिक 3, 7चा वर्ग अधिक 7 आणि 2चा वर्ग अधिक 2. म्हणून ह्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्याच पर्यायामध्ये बसतं 9चा वर्ग अधिक 9 म्हणून 90. यानंतरचा प्रश्न आहे 12वा. याच्यामध्ये 576 हा आहे 8चा घन अधिक 8चा वर्ग. इथं आहे 6चा घन अधिक 6चा वर्ग आणि 9चा घन अधिक 9चा वर्ग, म्हणून याचं उत्तर येतं 7चा घन अधिक 7चा वर्ग 392. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13चं 3 येतं 9. इथं हे इकडं 18 आणि इथं 2 ॲड केलेले आहेत, त्यामुळे याचं उत्तर बऱ्याच जणांनी 11 लिहिलेलं आहे, तर ते इथं 9. त्यानंतरनं 14 नंबरचा प्रश्न आहे 14चं येतं पर्याय क्रमांक 4 205. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 127. 16चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 10 किलोमीटर. त्यानंतरनं 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वायव्य. यानंतरनं 18 नंबरचा प्रश्न आहे. 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 क्रमागत संख्या मांडत जायचं आहे आणि क्रमागत संख्या मांडल्यानंतरनं त्याचा फरक जो आहे तो फरकाचा फरक 16 येतो. 19 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 731. 20 नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 52. या प्रश्नाचं उत्तर 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 22चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 25 आहे पर्याय क्रमांक 1. 26 पर्याय क्रमांक 2. 27 येतं पर्याय क्रमांक 3 बुधवार. 28 याचं होतं पर्याय क्रमांक 1. 29 पर्याय क्रमांक 1. 30 पर्याय क्रमांक याचा आहे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. त्यानंतरनं 31 मध्ये पर्याय क्रमांक 3. 32 मध्ये आहे पर्याय क्रमांक 3. 81. या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईनच इन डिटेलमध्ये. 33 येतं पर्याय क्रमांक 2. 196. 34 आहे पर्याय क्रमांक 1. दोन्ही कंसातील संख्या किंवा अक्षरे बरोबर आहेत. 35 आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरनं 36 आहे पर्याय क्रमांक 2. 37 येतं पर्याय क्रमांक 3. 38 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. यानंतरनं 40 नंबरचा आहे पर्याय क्रमांक 4. 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. 42 आहे पर्याय क्रमांक 1 आणि 43 येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर 44 नंबरचा प्रश्न आहे, याचा आहे उत्तर पर्याय क्रमांक 3. 45 नंबरचा प्रश्न आहे, याचा आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे, याचा आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. 47 आणि 48 इथं डिटेलिंगमध्ये मी सगळं काढलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगेनच. तर याच्यामध्ये याच्या त्रिकोणांची संख्या येते पर्याय क्रमांक 4 म्हणजे 14 आणि आकृतीतील चौकोनांची संख्या आहे 11 पर्याय क्रमांक 3. यानंतर 49 आहे पर्याय क्रमांक 2. 50 पर्याय क्रमांक 4. 24. यानंतर 51 आहे पर्याय क्रमांक 3. 34. 52 येतं पर्याय क्रमांक 2. W. 53 याचा आहे पर्याय क्रमांक 3. JRH. 54 आहे पर्याय क्रमांक 4. या स्तंभामधील जे काही सांकेतिक त्यांची चिन्ह आहेत त्या चिन्हांचं इथं हे काढलेलं आहे, हे तुम्हाला सांगितलंच. याच्यानुसार ह्याचं पर्याय 55 येतं पर्याय क्रमांक 3. 56 आहे पर्याय क्रमांक 2. 57 येतं पर्याय क्रमांक 4. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. LOP. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. CFI. 60चं आहे पर्याय क्रमांक 2. HEC. यानंतरनं 61 पर्याय क्रमांक 4. CBP. 62 आहे पर्याय क्रमांक 2. JPONLK. 63 आहे पर्याय क्रमांक 4. EFGLV. 64 आहे पर्याय क्रमांक 4. ही आकृती पारदर्शी कागदाला एकदाच घडी घातल्यानंतर ती कशी दिसेल याचा येतो पर्याय क्रमांक 4. 65 आहे पर्याय क्रमांक 4. 66 येतं पर्याय क्रमांक 4. 24. 67 आहे पर्याय क्रमांक 2. 67 येतं पर्याय क्रमांक 1. 68 आहे पर्याय क्रमांक 2. 133. 69 पर्याय क्रमांक 4. 450. 70चा आहे पर्याय क्रमांक 4. 703.
71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72चं इथं पर्याय क्रमांक 3. 73चा आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी क्रमाने कोणती संख्या येईल ते शोधायला सांगितलेलं आहे. इथे येतं पर्याय क्रमांक 2 53. 74चा आहे पर्याय क्रमांक 3. 75 पर्याय क्रमांक 1. 76चं येतं पर्याय क्रमांक 3. 77 पर्याय क्रमांक 2. 78चं आहे घरी ठोकळ्याची आकृती तयार होणार नाही याचा इथं पर्याय क्रमांक 1. 79 पर्याय क्रमांक 2. ई येतो एच्या विरुद्ध पृष्ठावर. याचं डिटेलिंग एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणारच आहे, सर्व प्रश्नांचं देणार आहे. 80 पर्याय क्रमांक 2. 81 पर्याय क्रमांक 1. 82 इथं पर्याय क्रमांक 2. आणि 83 पर्याय क्रमांक 4. 84चा आहे पर्याय क्रमांक 4. 85 पर्याय क्रमांक 1. 86 पर्याय क्रमांक 2. 87 पर्याय क्रमांक 1. 88चा आहे पर्याय क्रमांक 4. 89 पर्याय क्रमांक 1 आणि 90 पर्याय क्रमांक 2. ही संपूर्ण डिटेलिंगमध्ये याची आन्सर की तुम्हाला मिळेलच. ही आहे आपली आन्सर की NMMS 2024 ची आन्सर की. तुम्हाला काही याच्यात व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तर तुम्ही मला तुमचं नाव पत्ता कळवून मला ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता. नंबर आहे 70 20 33 77 17. या नंबरला संपर्क करू शकता. जय हिंद अकॅडमी. जय हिंद अकॅडमी कसबा सांग. धन्यवाद.